ढोकळा करताना ना आपण बेसन वापरलंय ना हरभऱ्याची डाळ वापरली आहे, मिश्र डाळ तांदूळ वापरलेले नाहीये किंवा रवा सुद्धा वापरला नाही। हा ढोकळा आपण संपूर्णपणे मुगाच्या डाळीपासून करतोय। इतका मऊसूत, जाळीदार आणि स्पॉन्जी होतो, करायला सुद्धा सोपा आहे आणि मुख्य म्हणजे पचायला हलका। चला करूयात। नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण एकदम पचायला हलका फुलका ढोकळा करतोय। तर ढोकळा पचायला हलका कसा, तर आज आपण मुगाच्या डाळीचा ढोकळा करतोय। ढोकळा कोणाला आवडत नाही, सगळ्यांना ढोकळा आवडतो, पण बेसनाचा जो रेग्युलर ढोकळा असतो तो खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना असं पोटामध्ये जड वाटतं, कारण बेसन पचायला जड असतं। तर आज आपण अजिबात न बिघडणारा मुगाच्या डाळीचा आणि पटकन तयार होणारा ढोकळा करतोय। आणि हा ढोकळा अजिबात बिघडणार नाही, कारण इथं मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण सांगितलंय, परफेक्ट टायमिंग सांगितलेलं आहे। सोबतच काय गोष्टी करायच्या आणि काय टाळायच्या या सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर आज आपण मुगाच्या डाळीचा ढोकळा करतोय। त्यासाठी आपल्याला लागणार आहे मुगाची डाळ। तर इथं मी 1 कप पिवळी मूग डाळ स्वच्छ धुतली आहे आणि तिच्यामध्ये पाणी घालून ही मूग डाळ मी 4 ते 5 तास भिजत ठेवली आहे। तुमच्याकडे जर वेळ कमी आहे तर कोमट पाण्यामध्ये ही डाळ 2-2.5 तास भिजत ठेवली तरी चालेल, किंवा रात्रभर भिजत ठेवली तरी चालेल। आता या डाळीमधलं जास्तीचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। तर मुगाची डाळ खूप जास्त पाणी शोषून घेते, त्यामुळं यामध्ये आपल्याला अजिबात पाणी ठेवायचं नाही। जे वर दिसतंय ते सगळं पाणी काढून टाकायचं आहे। तर मुगाच्या डाळीमधलं सगळं पाणी आपण काढून टाकलेलं आहे। डाळीमध्ये जराही वरचं पाणी शिल्लक नाही, कारण डाळीच्या आतमध्ये भरपूर पाणी शोषलं गेलेलं आहे। आता ही डाळ आपल्याला मिक्सरमधून बारीक करायची आहे, पण त्याआधी यामध्ये घालूयात 2 टीस्पून तेल। हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे। सरिताज किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत। तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तेलासोबतच यामध्ये घालूयात 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, अगदी किंचित हळद घालायची, अर्धा चिमूट, आणि सोबतच घालायचा आहे चमचाभर लिंबाचा रस। आता अगदी चमचाभर पाणी घालू किंवा पाणी नाही घातलं तरीही चालेल आणि याला बारीक वाटून घेऊ। बारीक म्हणजे अगदी बारीक नाही, हलकं रवाळ ठेवलं तरी चालेल। तर मुगाची डाळ आणि बाकीचं सगळं साहित्य आपण अगदी थोडंसं पाणी घालून वाटलंय। तर 1 कप डाळ होती, पाणी व्यवस्थित मी निथळून घेतलं आणि ती डाळ वाटण्यासाठी मी फक्त 2 चमचे जास्ती पाण्याचा वापर केलाय, म्हणजे वाटताना वरून फक्त 2 चमचे पाणी वापरलंय। पण बऱ्याचदा काय होतं, आपला मिक्सर जर तितका इफेक्टिव्ह नसेल किंवा त्याचं वॅट तितकं जास्त नसेल तर डाळ वाटायला थोडं जास्त पाणी वापरावं लागतं। पण आपली कन्सिस्टन्सी बघा, अगदी अशीच पाहिजे, यापेक्षा पातळ नको। जर यापेक्षा पातळ केली तर ढोकळा पाहिजे तसा फुगणार नाही। मग काय करायचं, तर अशा वेळी समजा जर तुम्हाला वाटलं की पाणी जास्त वापरलं गेलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी याच्यापेक्षा खूप जास्त पातळ आहे, तर सरळ एवढ्या पिठामध्ये थोडासा रवा घाला, 2 चमचे बास होईल, आणि मग त्याला चांगलं मिसळून घ्या। 15 मिनिट झाकून ठेवा, म्हणजे मग ती कन्सिस्टन्सी रव्यामुळं ॲडजस्ट होईल। तर आपलं इकडे हे मुगाचं मिश्रण तयार झालेलं आहे, याला आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात। आता इकडे ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा सेट करायचा आहे, वाफवून घ्यायचा आहे, त्याला आधी आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून घेऊ शकता, किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बेकिंग पेपर, म्हणजे केकसाठी जो पेपर बटर पेपर वापरला जातो, पार्चमेंट पेपर वापरला जातो, तो वापरला तरीही चालेल। तर ही तयारी आपल्याला सोडा इनो घालायच्या आधीच करायची आहे। जर आपण सोडा इनो घालून याला असंच ठेवलं आणि मग बाकीची तयारी करत बसलो तर मात्र ढोकळा नीट फुगणार नाही। याचं कारण मी पुढे सांगेन। तर आपलं हे भांडं तयार झालेलं आहे। त्याचसोबत दुसरीकडे ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा वाफवायचा आहे त्यामध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं आहे। त्यामध्ये मी अशी कढी ठेवली आहे उंच, म्हणजे डब्यामध्ये पाणी जाणार नाही। तर ही तयारी आपल्याला सोडा घालण्याच्या आधीच करायची आहे, म्हणजे आधी हे मिश्रण तयार करून घ्यायचं आणि सोडा घालायच्या आधी आपल्याला स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवायचं आहे आणि याला तेल लावून घ्यायचं आहे। याचं कारण सांगते, मी प्रत्येक ढोकळ्याच्या व्हिडिओमध्ये हे सांगतच असते, पण नवीन लोकांसाठी। तर जेव्हा आपण इन्स्टंट ढोकळा बनवत असतो तर त्यामध्ये आपण सोड्याचा वापर करतो, बेकिंग पावडरचा वापर करतो, इनोचा वापर करतो, म्हणजे आपण ऑल इन वन सोडाच वापरतो, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये
तेच कॉन्टेंट असतात. तर सोडा हा एक असा पदार्थ आहे की तो कुठल्याही ओल्या पदार्थात घातला किंवा पाण्याशी त्याचा संपर्क आला तर तो लगेच ॲक्टिव्ह होतो आणि सोडा ॲक्टिव्ह असतानाच जर त्याला उष्णता मिळाली तर तो पदार्थ अगदी छान फुगतो. सोडा त्याचं काम व्यवस्थित करतो. पण जर तुम्ही एखाद्या पदार्थामध्ये तो सोडा टाकून ठेवला तर तो जितका ॲक्टिव्ह होतो तितक्याच लवकर इनॲक्टिव्हसुद्धा होतो. त्यामुळं जर तुम्ही समजा याच्यामध्ये सोडा घातला, त्याला तसंच ठेवून दिलं आणि मग ही सगळी तयारी करत बसला तर मात्र तो सोडा इनॲक्टिव्ह होतो आणि ढोकळा फुगत नाही. त्यामुळं पटकन त्याला उष्णता मिळावी म्हणून आधीच पाणी उकळत ठेवायचं आणि तेलाचा डबा किंवा तुमचा हा जो डबा आहे तो तेलाने ग्रीस करून घ्यायचा. तर आपली सगळी तयारी झाली आहे. आता सोड्याला ॲक्टिव्ह करायची वेळ झालेली आहे. आता यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा खाण्याचा सोडा. तर हे बघा, आपला जो पोहे खायचा चमचा असतो ना त्याच चमच्याने मी अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे, म्हणजे खाण्याचा सोडा. पण त्यामध्ये आपण घालतोय पाऊण चमचा बेकिंग पावडर, त्याच चमच्याने पाऊण चमचा बेकिंग पावडर. तर सोडा आणि बेकिंग पावडर दोन्हीही पदार्थ फुलवण्याचं काम करतात, पण बेकिंग पावडर हा पदार्थ फुलवते, त्याशिवाय तो मऊ होतो. सोड्यामुळे जाळी येते आणि बेकिंग पावडरमुळे पदार्थ असा थोडासा मऊ होतो, त्यामुळं ढोकळा घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही. तर आता याला चांगलं मिक्स करायचं आहे. आता सोडा आणि बेकिंग पावडर याच्यामध्ये आपण जसं मिसळत जाऊ तसं तसं यामध्ये हवा तयार होते आणि हे फुगायला चालू होतात. आता तुमच्याकडे जर बेकिंग पावडर नसेल तर सरळ 1 चमचा भरून सोडा वापरा किंवा 1 इनोचं पॅकेट वापरा एवढ्या प्रमाणासाठी. तर हे बघा, याचा रंग थोडा पांढरट झालेला आहे आणि याच्यामध्ये ना असे हलके हलके बबल्स दिसतात, म्हणजे अशी थोडी जाळी पडल्यासारखी वाटते. हे बघा, आता तुम्हाला दिसत असेल अगदी छान हा मिक्स झालेला आहे, मिश्रण एकदम हलकं फुलकं झालेलं आहे. आता इथून झटपट हात चालवायचे. आता हे मिश्रण तेल लावलेल्या डब्यामध्ये ओतायचे. तर याला आपण या डब्यामध्ये काढून घेतले, थोडंसं टॅप करूयात. तर याला आपण तयार केलं आहे. दुसरीकडे जिकडे आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यामध्ये हा डबा ठेवायचा. व्यवस्थित डबा ठेवायचा, उंची व्यवस्थित पाहिजे आणि याच्यावर झाकून याला साधारण एक 10 ते 12 मिनिटांसाठी मध्यम आचेवर किंवा मोठ्या आचेवर वाफ काढायची. तर ढोकळा आपला शिजतोय, पण अजून एक महत्त्वाची गोष्ट, याला सुरुवातीचे 10 मिनिट तरी उघडून बघायचं नाही. आपल्याला सवय असते, मला पण आहे, पण नाही बघायचं, कारण तुम्ही जर तसं केलं तर आपण बाहेरची जी थंड हवा आहे ती आतमध्ये जाऊन देतो आणि त्या सोड्याला डिस्टर्ब करतो. त्यामुळं गपचूप बसायचं ॲटलिस्ट पहिले 10 मिनिटांसाठी. तर साधारण एक 20 मिनिट झालेली आहेत. आपण आपला ढोकळा कसा झाला आहे ते बघूयात. तर मी मगाशी म्हणलं होतं की 10 ते 15 मिनिट लागतात, पण तुम्ही डबा कुठला वापरताय, थर किती जाड आहे याच्यावर डिपेंड करतं की त्याला शिजण्यासाठी किती वेळ लागणार आहे. मी 15 मिनिट म्हटले, पण हा थर थोडा जास्त आहे आणि मुगाची डाळ शिजायला थोडा वेळ घेते, म्हणून याला 20 मिनिट लागले. तर आपण चेक करूयात. टूथपिक मधोमध रोवली तर ओलसर मिश्रण नाही आहे. कडेला सुद्धा रोवून बघायची, कारण बऱ्याचदा काय होतं, कडेला कच्चा राहण्याची शक्यता असते. तर ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे. गॅस बंद करूयात आणि याला बाहेर काढून संपूर्ण थंड करून घेऊ. तर ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण याची फोडणी करूयात. तर फोडणीसाठी एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घेतले. तेल तापलं की यामध्ये घालायची मोहरी. तेल चांगलं तापून द्या, कारण मोहरी चांगली तळतडली तरच ढोकळ्याचा तडका चांगला लागतो, नाहीतर मोहरी कडवट लागते. तर मोहरी मस्त तडतडतीये. आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा हिंग, तीळ घालायचे 2 चमचे आणि हिरव्या मिरचीचे तुकडे. हिरवी मिरची मी अशी लांब लांब मधून कापून घेतलेली आहे. आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे. तर मिरची परतली. आता यामध्ये कढीपत्ता घालूयात. कढीपत्ता मी थोडासा उशिरा घातला, म्हणजे मग त्याचा रंग जरा छान येतो. कढीपत्ता घालून याला परतलं. आता यामध्ये घालायचं आहे पाणी. तर साधारण कपभर पाणी घातलं. त्याचसोबत यामध्ये घालायची साखर 1 चमचा, किंवा आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं आहे, अगदी पाव चमचा आणि वर थोडंसं मीठ घातलं. याला मिसळून घ्यायचं आणि गॅस मोठा करून याला चांगली उकळी आणायची. तर आपल्या पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे. उकळी आली की गॅस कमी करायचा आणि याला एक 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचं. याने काय होतं, मिरची, कढीपत्ता या सगळ्याचा फ्लेवर त्या पाण्यामध्ये उतरतो आणि ते पाणी चवीला असं आंबट, गोड, तिखट लागतं. तर याला 2-3 मिनिटं उकळून घेऊ.
तर आपल्या पाण्याला एक 2 ते 3 मिनिट आपण चांगलं उकळून घेतलं आहे. हे छान सगळ्या गोष्टी शिजल्या, त्याचे फ्लेवर उतरला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये अगदी थोडासा 7-8 थेंब लिंबाचा रस घातला. याला मिसळून घ्यायचं. आपलं हे फोडणीचं पाणी तयार झालं आहे. तर आपला ढोकळा पूर्ण थंड झालेला आहे. आता याला काढून घ्यायचं आहे. जर कडा काही चिकटल्या असतील तर आपण त्या मोकळ्या करूया आणि ढोकळा अलगद काढून घेऊ. वाव, तर हे बघा किती सुंदर ढोकळा झालेला आहे. अगदी आतपर्यंत छान शिजलेला आहे आणि किती छान जाळीदार झाला आहे. अगदी मस्त फुगलेला आहे. ढोकळा कापून घेऊया. तर ढोकळा पूर्ण थंड झाल्यानंतर मगच कापायचा. जर तो आपण गरम गरम असताना कापायला गेलो तर ढोकळ्याचे एकतर चुरा होतो किंवा असा सगळा चिक्क होतो. त्यामुळे संपूर्ण थंड करून घ्या आणि मग तुम्हाला जसा आवडतो त्या शेपमध्ये कापा. आणि हे बघा किती सुंदर ढोकळ्याला जाळी आलेली आहे. रंगसुद्धा सुंदर आला आहे. अजिबात असे लालसर पॅचेस नाही आहेत, कारण आपण हळद नीट मिसळलेली आहे. आणि दुसरं म्हणजे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे. त्यामुळे हे बघा अगदी छान स्पॉन्जी झालेला आहे ढोकळा. आता ढोकळा कापून झाला की मग याला फोडणी द्यायची. तर हे बघा काय मस्त ढोकळा झाला आहे. तुम्हाला बघूनच कळत असेल की किती सुंदर ढोकळा झालेला आहे. आता बऱ्याचदा काय होतं, आपण सगळ्या ढोकळ्यावर फोडणीचं पाणी टाकून ठेवतो आणि मग ढोकळा असा ओला 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 होतो. पण जर तुम्ही समजा अर्धा तास आधी खायला घेताय तर सगळ्या ढोकळ्यावर पाणी टाका. पण जर तुम्हाला वाटते की थोडा ढोकळा तुम्हाला 1-2 तासांनी खायचा आहे किंवा कोणीतरी पाहुणे येणार आहे, तुम्ही बनवताय, तर पाहुणे येण्याच्या अर्धा तास आधीच पाणी टाका किंवा अर्ध्या ढोकळ्यावर थोडं पाणी टाका. उरलेला ढोकळा परत वापरा. म्हणजे मग सगळा ढोकळा असा ओलाकिच्च होणार नाही आणि तुम्ही व्यवस्थित खाऊ शकाल. तर आपण इथं याला सर्व करून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपला हा मुगाच्या डाळीचा ढोकळा तयार झाला आहे. तुम्हाला ढोकळा आवडतो पण हरभऱ्याच्या डाळीचा, बेसनाचा नको असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा. अगदी लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं असतील, सगळ्यांनाच हा आवडेल. तुम्हाला जर अगदीच वाटलं की सोडा वगैरे वापरायचा नाही तर हेच मुगाच्या डाळीचं मिश्रण थोडंसं दही घालून रात्री वाटून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सोडा न घालता करा किंवा अगदी किंचित सोडा घालून करा. ते पीठ रात्रभर फर्मेंट होतं. सोडा घालण्याची गरजसुद्धा पडत नाही. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की नक्की करून बघा. इथं सांगितलेल्या टिप्स वापरा. काय करायचं नाही हे लक्षात ठेवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तो ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.